पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाप्रमाणे साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून झाली आहे. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाज योगेश अंतिम बॉलसाठी सज्ज होतोय. बॅटर अमित येतोय. डावखुरी आताचा फलंदाज आहे. त्याच्या सोबतीला नरेश आहे. पियुष आणि विनयची सलामीची जोडी नक्कीच शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर परततीये आणि या दोन फलंदाजांवर आता विश्वास दाखवलाय संघाच्या संघनायकाने. पुढचा बॉल आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. स्क्वेअरिंगला एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला आणि एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावतंय 4 या आकड्यावर. आता अंतिम चेंडू होता आणि त्या अंतिम चेंडूवर एक धाव येते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद मात्र 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशनं. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. वासुंदरीकर चषक 2026 हे देखणं आयोजन आपल्या समोर. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण मान्यवरांची उपस्थिती पाहिलीत. त्या मान्यवरांमध्ये नक्कीच गणेश गोरखनाथ पाटील साहेब असतील, त्यानंतर सुनीलजी डबले असतील, अशोकजी पाटील असतील, त्यानंतर विनायकजी जाधव साहेब असतील, त्यासोबत महेशजी पंडित साहेब असतील. या सर्व मान्यवरांचं तिथे आपण आगमन पाहिलं. त्यानंतर काही सन्मान देखील झाले. त्यानंतर पहिला सामना जर विचार केला RD11 किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट पिंपलनेर संघ हे पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले होते. त्यानंतर कुठेतरी RD11 किरवली टीमने गोलंदाजीमध्ये चुका केल्या आणि त्या चुकांना कुठेतरी समाचार त्या चुकांचा घेताना आपण पाहिलं. ते पिंपलनेरच्या बॅटर्सला जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना तो सामना जिंकला पिंपलनेर संघाने. आणि दुसरी मोठी लढत एका बाजूने कल्याण विभागातील एक नामवंत संघ जय जलेश्वर वाडेकर ब संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आईगावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे. समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी. प्रशांत पाटील तिथे पोहोचले आणि झेल कॅरी केला. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागलाय आईगावदेवी स्पोर्ट्स विहाना टीमला, पिसे टीमला. खऱ्या अर्थाने बाले किल्ल्यावर हा सामना खेळतोय पीसी टीम, कारण त्यांचा घरचा मैदान आहे आणि त्या मैदानावर थोडंस नाखुश प्रदर्शन राहिलंय. पाठीराख्याला निराश करताना बॅटिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग करायची होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल. योगेशने 2 विकेट मिळवत मात्र 4 धावा खर्च केल्यात. आणि विकेट कोणाच्या होत्या तर इनफॉर्म बॅटर्स विनय पाटील आणि पियुष पाटील या 2 फलंदाजांच्या विकेट्स काढल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रशांत पाटीलने प्रभावित केलाय. अमितची विकेट मिळून देतोय. 3 विकेट्स गेल्यात आणि या डावामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे अडचणीत सापडतोय तो म्हणजेच आईगावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीम. प्रशांत पाटील चला थोडीशी घाई दाखवा, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ खेळणार आहेत. आपल्या समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये फटका सुरेख आहे अलॉंग दी कार्पेट साहिल पाटीलच्या बॅटमधनं. मात्र एक धाव येते. मयुरेश होते तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं आता धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 5 धावसंख्या धावफलकावर. चांगली मेहनत घेतली खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये प्रशांत पाटीलने. या हंगामामध्ये गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलाय. फिंगर रोल, गती परिवर्तन यासाठी जाणला जातो हा खेळाडू. अष्टपैलू क्रिकेटर आहे वाडेकरचा. फिनिशर आहे. सातत्याने मोठमोठ्या मॅचेसमध्ये आपण सामने फिनिश करताना प्रशांत पाटीलला पाहतो. आज गोलंदाजीमध्ये देखील कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च करत एक मोठी विकेट आपल्या नावावर करतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा प्रशांत पाटील. वाडेकर संघ म्हटल्यानंतर जेव्हा जेव्हा वाडेकर संघ कोणत्या स्पर्धेमध्ये जर खेळताना आपण पाहतो तेव्हा त्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, कारण
फिरकीचं मायगर म्हणजेच वाडेघर. आपल्याकडे शॉर्ट ऑफ पिच चेंडू तिथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, एका हाताने जज केला होता. झेल पकडण्याचा प्रयत्न, निश्चितच एफर्ट्स चांगले दिले होते, परंतु कदाचित जर दोन्ही हात तिथे टाकले असते चेंडूवर तर निश्चितच विकेट मिळाली असते. आय थिंक 2 धावा दरम्यान एकवटल्या या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावता 8 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे, क्रिकेटचं सांतोर्य दाखवतोय. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल पाटीलच्या बॅटमधनं धमाका पाहायला मिळतोय. षटकार. जबरदस्त फटका होता आणि यासाठी जाणला जातो साहिल पाटील. त्याच्यामध्ये क्षमता भरपूर आहे. निश्चितच फ्रंट लाईन गोलंदाज योगेशने विकेट्स काढल्यात, परंतु साहिल पाटील एक असा मोठा फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता भरपूर आहे. कोणत्याही क्षणाला तो सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकतो आपल्या संघाला, कारण षटकारांसाठी त्याची ओळख आहे. हिटमॅन आहे खऱ्या अर्थाने. आई गावदेवी बिहाना स्पोर्ट्स पीसीए टीमचा साहिल पाटील षटकाराने थोडासा मात्र आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न आपल्या आडव्या बॅटनं खेळायचा होता. तिथे चेंडू चांगला पाहायला मिळतोय तिथे, पण हा चेंडू वाईड आहे की काय, डॉट बॉल आहे. तर षटक समाप्त होतंय दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 14 धावा. 7.00 ची सरासरी आपण निश्चितच कॅरी करताना पाहतोय आई गावदेवी बिहाना स्पोर्ट्स पीसीए टीमला. जरा रिव्ह्यू नसेल, आपण पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. साहिल पाटील आणि नरेश या दोघांना विनंती असेल, आपण पंचांशी आर्ग्युमेंट करू नका, कारण अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. चांगले अनुभवी असे पंच विराट सर आणि निश्चितच त्यांच्या समेत एस ए जहांगीर सर, हे दोन्ही पंच आपल्याला लाभले त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर येतोय. प्रथम चांगली गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली इथे योगेश आणि प्रशांत पाटीलने, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण विरुद्ध संघामध्ये जर विचार केला तर चांगले बॅटर्स अजून आहेत. नरेश सारखा एक मोठा विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या सोबतीला साहिल पाटील देखील. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा बाहेर जातोय. नरेशच्या बॅटमध्ये येतो चौकार. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. दमकम भरपूर आहे आई गावदेवी बिहाना स्पोर्ट्स पीसीएच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आणि सातत्याने चर्चा केली जाते. हे दोन फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. आतापर्यंत तितके मोठे फटके आले नाही, परंतु सामन्यामध्ये स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न पीसीए टीमच्या बॅटर्सने निश्चितच करावा. गोलंदाज प्रथम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. मयुरेश चेंडू खाली डाऊन द बॉल येईल का, आणि तिथे मात्र झेल पकडता आलेला नाही. निश्चितच कॅचेस बिन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. चुका घडल्यात आज निश्चित रूपाने फिल्डिंगमध्ये जय जलेश्वर वाडेकर बस संघाच्या वतीनं, परंतु गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप गरजेचं असेल. तर नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॅटल आपण निश्चितच पाहू शकाल. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये
दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि तिसऱ्या सामन्यासाठी निश्चित रूपाने दोन संघ सज्ज होतील. एका बाजूने पळसोली आणि त्यांच्या अगेन्स्ट डोहले. पळसोली आणि डोहले हे दोन संघ आपण रिपोर्टिंग करा नाणेफेकीसाठी. निश्चितच चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रथम सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर फलंदाज साहिल पाटील ऑन स्ट्राईक. आता इथून हा सामना पाहायला मजा येईल प्रेक्षकांना, कारण आता इथून पिसे टीमला निश्चित रूपाने हाणामारी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 21. 21 धाबा. अजून 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. प्रथम ओव्हर द स्टंप्स. फुटवर्कचा वापर समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्याने चेंडूला तिथे हाताळलाय. एकच धाव येते एका धाब्याच्या मदतीने. धावफलक 22. 22 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रथम राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. हाफ ट्रॅकर जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून. आश्चर्यचकित केला नरेशला तिथे. नरेश शेलार होता फलंदाज. यावेळी फुलटॉस होता परंतु बॅटवर घेता आला नाही नरेशला. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय तिथे आणि बघता बघता 2 धाबा निश्चित रूपाने पूर्ण केल्यात. या 2 धाबांच्या माध्यमातून धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 3 बाद 24 धाबा धावफलकावर. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला दिवसात स्पर्धेचा दर्जेदार आयोजन, दिमागदार क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहतोय. गोलंदाज मयूर आलाय. अंतिम षटक असेल, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. आता निश्चित रूपाने कान मंत्र दिला असेल फलंदाजांसाठी की इथून जास्तीत जास्त धाबा बनवावे लागतील अंतिम षटकामध्ये जर या सामन्यामध्ये स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर. कारण फलंदाजीमध्ये दमखम आहे वाडेकर संघाच्या. ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारली आहे तशाच पद्धतीने बॅटिंग देखील करू शकतात. प्रशांत पाटील सारखा एक मोठा फलंदाज, मयुरेश सारखा एक फिनिशर, चांगल्या फलंदाजांची नक्कीच वर्णी आहे वाडेकर संघामध्ये. ऑन स्ट्राईक साहिल पाटील साठी पहिला चेंडू. चेंडू चांगला पाहायला मिळतोय पडल्यानंतर, परंतु पंच आम्हाला सांगतील व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा धावफलकावर. चांगला चेंडू, प्रतिम बॉल. तिथे मात्र बॅलन्स थोडासा बिघडला होता साहिलचा आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. 5 चेंडूमध्ये आता किती धावा येतील बॅटिंग करत असताना, पीसी टीम किती धाबांची मजल मारेल हे आपल्याला पाहायला मिळू शकते येणारे 5 चेंडूमध्ये. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, दिशा दिली फक्त चेंडूला, एकच धाव. तर डोले गावचे समाजसेवक, प्रसिद्ध उद्योजक, चांगले क्रिकेटपटू सलमान शेख
यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. पोहोचलेले आहेत तिथे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आय थिंक भावेश येतोय की काय. भावेश शेलार एक विस्फोटक फलंदाज अष्टपैलू क्रिकेटर आहे. क्षमता ठासून ठासून भरली परंतु कुठेतरी आता थोडस बागफुट ढकलला जातोय. तो म्हणजेच आई गावती विहाना स्पोर्ट्स पीसे संघ. प्रथम बॅटिंग करत असताना धाबा फक्त जोडल्या गेल्या. धावफलका 25. अंतिम षटक प्रगतीपथावर. बॅटची एज लागली आहे. अलॉंग दी कार्पेट एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा दरम्यान नो बॉल देखील आहे तिथे. ओव्हर स्टेपिंग झाली आहे का पंच. नो बॉल आहे आणि आता नेक्स्ट बॉल फ्रीट. ओव्हर स्टेप केलाय गोलंदाज मयूरने. स्टंपला पाय लागला होता. ओव्हर स्टेप नव्हती. फ्रीटचा बॉल आता कशा प्रकारे खरपूस समाचार उचलेल फलंदाज साहिल पाटील मध्ये क्षमता भरपूर आहे. शॉर्ट पिच बॉल खेचून मारलाय. भिंगरी फटका होता आणि चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा बार. साहिल पाटीलच्या बॅट मधनं येतोय षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावचीची संभावना देखील आहे. धाबा किती मिळतील. थोड्याशा चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि एकेरीचं रूपांतर आपण दुहेरी धावामध्ये पाहतोय. 37 धाबा धावफलकावर. माफक असं लक्ष स्कोर करताना आपण पाहतोय आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमला. चार चेंडू आणि 5वा चेंडू आता. बॉलिंग ट्रॅकवर मयूर पुन्हा एकदा. बॅट फेकली होती चेंडूवर परंतु पंचांचे हात दोन्ही समांतर. वाईट चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग पाहायला मिळते चेंडूची. गोलंदाज मयूर अंतिम षटकामध्ये अतिरिक्त धाबा जास्त खर्च करतोय. आडव्या बाटनं फटका सुरे काय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. निश्चित रूपाने पूर्ण तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न होईल. आज क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आणि तब्बल बघता बघता धाबा किती पूर्ण केल्यात. अजून चुका चुका आणि चुकाच घडल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन जय जलेश्वर वाडेकर ब संघाच्या माध्यमातून. तब्बल 5 धाबा पलून काढल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 4 अतिरिक्त धाबा धावफलकावर आपण धावून काढल्या जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. 43 धाबा धावफलकावर. आता मात्र माफक लक्षाच्या पुढे कुठेतरी एक चांगली टोटल सेट करताना आपण पाहतोय गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीम. अंतिम बॉल मयूर पुन्हा एकदा. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि पुन्हा एकदा चूक घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वेळा चूक. काय करतायत वाडेकर संघाचे क्षेत्ररक्षक. भरपूर चुका केल्यात. 3 धाबा या चेंडूवर.
पंच किती धावा त्या चेंडूवर? 3 धावा. 3 धावा आहेत का पंच? 2. 2 धावा आहेत आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. तीन धावा आहेत. चौथ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. 46 धावा आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. हॅलो 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 चेक. 46 धावा झाल्या. 47 धावांची गरज आहे विजयासाठी. चला लगेच बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जय जलेश्वर वाडेकर संघ क्षेत्ररक्षण तोपर्यंत निश्चितच सजून घेतील. संधी असेल संगीत कक्षामध्ये डीजे मास्टर्ससाठी एक सुमधुर असं संगीत प्रेक्षकांना नक्कीच ऐकावंच आहे. थँक्यू सो मच. तिथे मात्र टॉस झहीर शेख यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. एका बाजूला डोळे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पळसोळी. पळसोळी संघानं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. ढोले टीम के सीनियर खिलाड़ी आतिश गुड़विंदे, आपको वीआईपी टाइस में आना है. आपका वेलकम. जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज योगेश चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रशांत 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये प्रथमनं 10 खर्च केले आणि शेवटच्या षटकामध्ये 22 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग मिस्टर साहिल. जी ओळख आहे साहिलची ती ओळख आपल्याला पाहायला भेटली आणि 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. सातत्यानं या क्रीडा नगरीवरती आपण पाहिलं असेल श्रीरामी स्पोर्ट आयोजित SRS चषकामध्ये काय जबरदस्त कमबॅक. अगदी शेवटल्या 1.5 ओव्हरमध्ये जबरदस्त कमालीची कमबॅक करणारी ही टीम आपल्याला पाहायला भेटत असते आणि सध्या तरी या वर्षामध्ये दमदार फॉर्ममध्ये आहे PCA टीम. या मॅचमध्ये देखील काही समीकरण मात्र उधळवून लावण्याची धमक आणि क्षमता या संघामध्ये आहे. आपण पाहिलं असेल या ठिकाणी काही चुका त्या ठिकाणी झाल्या. सो त्या अनुषंगाने धावांची लयलूट देखील केली गेली. ही PCA टीम आहे. या संघाला जर तुम्ही हात घालण्याची संधी द्याल तर पाय नक्कीच घालल्याशिवाय राहणार नाही. असा दमदार संघ इन अँड ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर बी अशी ही लढत आपल्याला पाहायला भेटेल. 47 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये
करायचं आहे. आलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मॅच नंबर 2 आपण पाहू शकताय. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल डोहळे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी पळसोडी अशी लढाई, बिग फाईट, काटेकी टक्कर पाहायला भेटेल. जाऊया आता मॅचकडे आपण. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पिसे संघाकडून आपण आविष्कारला पाहू शकताय, ज्याचा आविष्कार देखील चांगला राहिलेला आहे. या हंगामाचा आपण विचार केला तर. आणि स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकते या धावांचा पाठलाग करण्यासाठी. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता, बॅटर मयूर आणि त्याच्या सोबतीला बॅटर शुभम, या दोघांवरती जबाबदारी आहे. या दोघांमध्ये क्षमता आहे, परंतु थोडीशी चूक झालेली आहे. क्रिकेट जर तुम्ही या चुका कराल तर सातत्यानं चुका तुम्ही करू शकत नाही. क्षेत्ररक्षणात चुका झाल्या, परंतु बॅटिंगमध्ये आता कमालीचं कार्य करावं लागेल. खाली राहिला बॉल होता, अलम द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटत. 30 यार्ड सर्कलला इकडे ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथेही मात्र आपण पाहू शकता या चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जोपर्यंत चेंडू येईल दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटलाय. 2 धावेने आपल्या वैयक्तिक स्कोर कार्डवरती आपल्या खात्यामध्ये जोडलेल्या धावा मयूरनं 2 आणि संघाच्या 2 अशा धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅटर मयूरसाठी मिड विकेटला ठेवलेला क्षेत्ररक्षक आहे. वॅडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला फाईन आहे, स्क्वेअर आहे. ऑफ साईडचा जर आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ सज्ज आहे. इथे जबरदस्त फटका, बॅक ऑफ दी लेंथ, आणि लेंथ मात्र ओळखली. चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. दर्जेदार षटकार. बॅक ऑफ दी लेंथ बॉल आपल्याला पाहायला भेटला. दर्जेदार फटका आपण पाहू शकता, कारण की ही लेंथ जर पाहिली तर कदाचित जर स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला गोलंदाज आविष्कारच्या वतीनं, आणि ती लेंथ इथे मात्र ओळखली मिस्टर मयूर पाटील. धावसंख्या 8 धाव फलकावरती आपण पाहू शकताय. पुढचा बॉल आविष्कारचा. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद होईल. बॅटची कडा, धक्का लागतोय पहिला मैदानाच्या आतमध्ये. चर्चा या ठिकाणी होत होती. पिसे संघाची क्षमता आहे, क्वालिटी आहे. या संघादरम्यान आपण पाहिलं तर वेळ अजिबात खर्च करू नका. आधीच आपल्याला उशीर झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. 8 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलेले आहेत. प्रशांत हे नाव आपण पाहिलं तर प्रशांत महासागर, इथे सागराप्रमाणे खवळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपण पाहिलं तर शुभम, या दोघांवरती आता मात्र जबाबदारी असेल. सातत्यानं आपण पाहिलं तर मयूरचा प्रयत्न देखील चांगलं होतं, परंतु काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. बॅटच्या आतील कडा लागली, बॅट इन पॅडच्या मधून. विकेट किपरनं मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही. त्या दरम्यान इथे मात्र गडी झाला. मयूरला मात्र परतावं लागेल. आणि आता प्रशांतला आपण पाहू शकता इन अँड ऍक्शन मध्ये. पुढील बॉल ओसोलवर गतीचा बॉल होता, त्या ठिकाणी लेन थोडीशी खेचली आहे. ओ जबरदस्त बॉलिंग, क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आहे. सातत्यानं आपण चर्चा करत असतो कॉम्बॉक्समध्ये. एकूण लेखकाच्या भूमिकेत रितेश जाधव जोडलेले आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत, यात मात्र शंका नाही आहे. आणि चर्चा हीच होते पिसे गावाची. जबरदस्त कमबॅक यांच्या वतीने नक्कीच आपल्याला या सालामध्ये त्यांनी कोणती टुर्नामेंट असो, अगदी शेवटच्या मोमेंटला गेम चेंज करण्याची क्षमता या संघामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. तिथे देखील क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. धाव घेण्याचा प्रयत्न, नाही धाव मिळणार. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकते. क्षेत्ररक्षक तिथे होते भावेश शेलार. आकडा इथे जर आपण पाहिलं तर 11 खेळाडूंचं समीकरण आणि त्यांच्यामध्ये सांघिक खेळ
हा तालमेल जमणं फार गरजेचं आहे. आणि सध्या तरी मॅचमध्ये आपण पाहू शकता मागील इनिंगमध्ये वाडेकर संघाने ज्या चुका केल्या, ती चुका इथे मात्र आता गावदेवी पीसे टीम करणार नाहीये. सातत्यानं आपण चर्चा करतोय, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी फलंदाजी आणि तुमचा प्लॅन अचूक असणं फार गरजेचं आहे. लोअर फुलटॉस बॉल आहे, गॅप शोधली आहे तिकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, वेग धारण केले चेंडूले आणि चेंडू चालले 4 धावांसाठी. हा येईल चौकार. या कॅटेगरीवरती जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांच्या वतीनं पाहायला भेटेल. दरम्यान आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. दरम्यान 13 धावा इथे मात्र आविष्कारनं खर्च केलेल्या आहेत. आता गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन आणि पियुष गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. चर्चा देखील होत होती. ओमी सोधार देखील म्हणत होती की ॲज अ बॅटर आपण विचार केला तर वाडेकर ब संघाकडे देखील त्या कॅलिबरीचे बॅटर आहेत. आपण सध्या तरी नुकताच जबरदस्त फटका आपण पाहू शकता. अंडरम क्रिकेट जर म्हटलं ना तर वाडेकर संघापेक्षा अव्वल संघ कोणताच नाही आहे. अंडरम क्रिकेट आपण जर पाहिलं अलाउन द कार्पेट फटकेबाजी कशी करावी, गॅप कशी शोधावी या संघाला ठाऊक आहे. परंतु त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम विहाना गावदेवी स्पोर्ट पीसे टीम देखील दमदार टीम आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 13. षटक क्रमांक दुसरं. हा बॉल देखील चांगला, फटका देखील चांगला आहे. धाव बादची शक्यता, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती होत्या जरूर, परंतु इथे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता सिंगलच्या मदतीनं 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पियुष गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र बॅटची एज, फलंदाज बाद. आहे बघा. पहिलं षटक आलं 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पियुषनं मात्र एकच धाव खर्च केली, एक गडी देखील बाद केलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर भूषण पाटील आलेले आहेत. पाहूया आता मॅचमध्ये त्याच्या वतीनं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटेल का. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील. ओहो, वाडा कॅच. विनयला मात्र परतावं लागेल. विनयनं इथं जबरदस्त कॅच पकडली. फलंदाज भूषण पाटीलचा खेळ इथे समाप्त.
खर्च करू नका. बॅटर येऊ द्या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद झालेले आहेत मैदानाच्या आत आपण पाहिलं तर. न्यू बॅटर मयुरेश पाटील. चला स्पीडअप करा मयुरेश पाटील. काय जबरदस्त फ्यूजच्या वतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. चांगली उपलब्धी त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. चांगली गोलंदाजी आणि चर्चा देखील होत होती. आपण चर्चा करतोय या ठिकाणी रितेश की पीसी टीम एक दमदार टीम आहे. कमबॅक त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. बॅटिंग करत असताना 43 धावा आज त्यांनी बनवले. 47 धावांचं लक्ष्य वाडेगीर बी संघाच्या अगेन्स्ट, आणि या धावांचं संरक्षण मात्र सध्या तरी करता येत नाहीये. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळेल. एक धावेनी धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. हो जबरदस्त बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. थोडासा इम्पॅक्ट लाईन देखील चेक केली त्या ठिकाणी गोलंदाजाने दाखवत असताना की थोडा वर चेंडू आपल्याला पाहायला भेटला. काय गोलंदाजी आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आणि 3च धावा खर्च केलेले आहेत आणि 2 गडी देखील बाद केलेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. हो जबरदस्त बॉल आहे. एंगल देखील बनवला. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर इथे पाहिलं तर आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता समीकरण जर आपण पाहिलं तर 12 मध्ये 31 धावांची गरज आहे. मध्ये आता 31 धावांची गरज आहे. सध्या तरी आपण पाहिले तर 9.0चा रन रेट सुरू आहे. परंतु रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी सध्या तरी 8.0चा रन रेट सुरू आहे. परंतु अजून जर इथे वाडेकर बी टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर 15.50 ची सरासरी प्राप्त करावी लागेल या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. परंतु स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता मिस्टर भूषण पाटील आणि त्याच्या सोबती प्रशांत पाटील आहेत आणि सोबतीला मयुरेश पाटील. या दोघांवरती भरोसा असेल. इथे बॉल चांगला आहे. पहिल्या बॉलवरती जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाका तर कदाचित तुम्ही बॅटरवरती दडपण हाणण्याचा नक्कीच काम करू शकाल. तो प्रशांतला मात्र कितपत तुम्ही शांत ठेवू शकाल येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. इथे जबरदस्त फटका आहे. गॅप मोठी आहे क्षेत्ररक्षक परंतु चेंडू वरती येत आहेत. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजी ते मात्र बाद होत असताना आता मात्र मयुरेश पाटीलला परतावं लागेल. हा धक्का क्रमांक 4. ज्याप्रमाणे नक्कीच मी सुधार देखील उल्लेख करत होते का वाडेकर बी संघाचा क्षेत्ररक्षण देखील आज खराब राहिलं. बॅटिंग देखील आपण पाहू शकताय. गोलंदाजीमध्ये जर मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. परंतु दरम्यान तरी या मॅच मध्ये विहार गावदेवी स्पोर्ट पीसी टीम एक दमदार स्थितीमध्ये आहे. कारण की सातत्यानं आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला पीसी टीम या मैदानावरती खेळेल नक्की चाहते देखील त्यांची मॅच पाहत असतात. सो त्या अनुषंगाने चाहत्यांची मनं जिंकणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहिले या मैदानावरती देखील SRS चषकमध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेलं होतं. म्हणजे या मैदानाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. योगेशनं फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जाईल 4 धावांसाठी. संघर्षाचा शंखनाद फुंकलाय. चौकार. फटका जबरदस्त आहे. आपण विचार करतो वाडेकर ब टीम एक अंडरम क्रिकेटमध्ये कुशलता त्यांनी मात्र प्रदान केलेली आहे. आणि दरम्यान हा फटका जर आपण पाहिलं तर क्रिकेट विश्वात आपण विचार केला तर सर्वात सेफ फटका आहे. आणि तो सेफ फटका आपल्याला पाहायला भेटला बॅटर प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे धावफलकावरती 21 आणि जिंकण्याकरिता 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली आहे. मॅच मध्ये काय होईल कारण की शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच येऊ शकते. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. मी तर म्हणेन की वाडेकर बी टीम देखील इकडे फिरायला आलेली आहे. त्यांना देखील जिंकायचं आहे आपल्या गावाच्या नावासाठी सन्मानासाठी. आपटलेला बॉल होता त्या ठिकाणी विकेट एरियामध्ये चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहू शकता त्या ठिकाणी. ओहो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यापुढील मॅच गावदेवी पलसोळी आणि स्वराज्य 11 डोळे अशी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सिरताज भाई शेख, आपको वीआईपी टाइस में आना है. ओ हा बॉल चांगला आहे. आई जबरदस्त क्रिकेट. या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये पियुषनं फक्त 3च खर्च केल्या. 2 गडी देखील बाद केले. आणि या षटकामध्ये भावेश देखील. इथे मात्र आपण पाहू शकता या फटका देखील फसलाय. आणि या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती गडी टिपत असताना भावेश आपल्या संघासाठी आणि चौथा 5वा गडी. आज तुम्ही देखील आमच्या आवाजाची काळजी घ्याल कारण की सतत 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि आता या षटकामध्ये 24 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमूसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. आज नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल की वाडेकर बी टीम नक्कीच ओळखली जाते या कल्याण परिसरामध्ये. आज त्यांच्या नावाचा त्यांना नक्कीच परचम गाजवावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला पीसीए टीम देखील एक दमदार टीम आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना गोलंदाज नरेश स्लॉटमध्ये उंची गाठली आहे. फेकून दिला चेंडू सीमा रेषा पार. भीमटोला वज्रटोला दर्जेदार षटकार. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला भेटला बॅटर योगेशच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार. आता 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 5 मध्ये 18. काय बॉल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योगेश फटकेबाजी अप्रतिम. आतापर्यंत मात्र जर पाहिलं तर काही धावा त्यांनी जमवल्या नाही, परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर त्यांनी
6 धावा वसूल केल्या. षटकाराने नक्कीच आपल्या वैयक्तिक धावांना देखील त्यांनी सुरुवात केली आहे. आता उरलेले 5 बॉल आणि 18ची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अपील पाहायला भेटली त्या दरम्यान पंच देखील खूप जबरदस्त आपल्याला पाहायला भेटते. सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला भेटले. विराज सर आणि आज एस ए जहांगीर सर देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकता. क्रिकेट चा तगडा अनुभव त्यांच्याकडे आहे. इथे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता आता 18 धावांची गरज आहे. 4 ला 18 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. नरेश, ओ हा बॉल विकेट बाद. इथे मात्र जो प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये बॅटर योगेश, त्याला मात्र परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. तर आता इथे मात्र आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे 6चा पाडा इथे नक्कीच दाखवावं लागेल बॅटमधून. चला स्पीडअप करा, वेळ अजिबात खर्च करू नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटर महेशला आपण पाहू शकता. वॉट शॉट, सीमा रेषा बार, षटकार. आता गोलंदाजाने जर चूक केली, मोठा फटका आला तर सामना जिवंत राहू शकेल, परंतु मी तर म्हणेन की चूक होणार नाहीये. दरम्यान सध्या तरी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त आविष्कारच्या वतीनं 13 धावा खर्च जरूर झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये पियुषनं कमालीची गोलंदाजी 3 खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 7च धावा आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॅटर आपण पाहू शकता या प्रथम आहे. फटका फसलाय आणि चेंडू हवेत इथे सुटली आहे, परंतु मॅच मात्र सुटलेली नाहीये. दरम्यान इथे मॅच जिंकलेली आहे विहाना गावदेवी स्पोर्ट या टीमनं. आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा विहाना गावदेवी स्पोर्ट पिसे आणि हार्ड लक टफ लक वाडेगर बी टीम. आणि दरम्यान आपण देऊया मॅन ऑफ द मॅच साहिल पाटील, ज्याच्या बॅट मधून धावा 23 धावा आपल्याला पाहायला भेटतात. आणि चला साहिल पाटील, आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्याकरिता